आम्हाला सुरुवात करीत आहे। ढोलकी ने साथ दिली या धरणी म्हणून मी गाते आसा या चरणी चढवणी आले साजा आज या क्षणी तुम्हारसे कांच्या विनच राहो कोणी स्वर्गाला सगळ्या सुगंध करते मी मुद्रा यारणी रसिका करते मी मुद्रा यारणी करते मी मुद्रा यारणी रसिका करते मी मुद्रा यारणी। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम त्या विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून या माझ्या आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करीत आहे। त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते आयोजक म्हणजे समीर मोरे, महेश लाड, युवराज मोरे, शुभम सकपाळ, मित्र परिवार, जितेंद्र सकपाळ आणि विक्रांत मोरे यांना सर्वप्रथम माझ्या शाहिरी मानाचा मुद्रा करते की त्यांनी आम्हा दोन्ही कलावंतांना आमची कला इथे सादर करण्याची संधी दिली। त्याचप्रमाणे या गावचे अध्यक्ष सुरेशजी सीताराम मोरे, गावचे सरपंच प्रथम नागरिक अंजली अमीर मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत धावडे, पोलीस पाटील ईश्वरीताई शिवगण, त्याचप्रमाणे उपसरपंच शालिनी खुशीराम मोरे तर यांनाही माझ्या शाहिरी मानाचा मुद्रा करते। त्याचप्रमाणे आज मला इथे संगीताला साथ देणार आहेत ते म्हणजे कीबोर्डला साथ देणार आहेत स्वप्नीलदादा जाधव, बँजोला साथ देणार आहेत प्रणीतदादा मोहिते, ऑक्टोपायला साथ देणार आहेत सुजयदादा जुळे, ढोलकीला साथ देणार आहेत आशिषदादा पेलमकर। त्याचप्रमाणे त्यांना अजून एक साथ देणार आहे तो म्हणजे माझा भाऊ विरेन शेलार, तसेच माझे वडील माझे गुरुवर्य कवी सहशाहीर विवेकजी शेलार यांना शाहिरी मानाचा मुद्रा करते। त्याचप्रमाणे आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळोवेळी सुखरूप पोहोचवणारे संतोषदादा मोरे, युट्यूबर ऋतिकदादा देवरुखकर,
माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर स्वप्नीलजी थोरे, तर यांनाही या शक्तिवाली शाहीर वैद्य शेलारचा शाहीर मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आणि त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर यांनी आपलं प्रमाणपत्र प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. स्तवनला सुरुवात करीत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून काय म्हणायचे, त्या आदिशक्तीचा महिमा असा वर्णू किती, थोर साधू संत त्याची ग्वाही हो देती. त्या आदिशक्तीचा महिमा असा वर्णू किती, थोर साधू संत त्याची ग्वाही हो देती. साधू संतांचे आशीर्वाद देव दयास घेती. साधू संतांचे आशीर्वाद देव दयास नेती. आळविते विसभारण माते तुरे गमती. चांदवी शर्मा जब बाबा मुस्कुराए. आणि आज या दसऱ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर देवीच्या चरणी नतमस्तक होऊन देवीला वंदन करून माझ्या स्तवनाला सुरुवात करत आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. कृपेची ती सावली दुर्गा माझी माऊली. कृपेची ती सावली दुर्गा माझी माऊली. तूच आई तूच कृपावंता, तूच आई तूच कृपावंता. तुझ्या चरणावरी ठेवी ते माथा. तूच आई तूच कृपावंता. तुझ्या चरणावरी ठेवी ते माथा.
चरणावरी ठेवीते माता तुझ कृपावंता तुझ्या चरणावरी ठेवीते माता तुझाई तुझ कृपावंता तुझ्या चरणावरी ठेवीते माता तुझाई तुझ कृपावंता तुझ्या चरणावरी ठेवीते माता रुपेची ती सावली दुर्गा माझी माऊली रुपेची ती सावली दुर्गा माझी माऊली तुझ आई तुझ कृपावंता तुझ आई तुझ कृपावंता तुझ्या चरणावरी ठेवीते माता तुझ आई तुझ कृपावंता तुझ्या चरणावरी ठेवीते माता तुझाई तुझ कृपावंता तुझ्या चरणावरी ठेवीते माता तुझाई तुझ कृपावंता तुझ्या चरणावरी ठेवीते माता क्या बात है मनोभावे आई तुला पूजिते मनात सेवा तुझी करणे आले आई नीरनाथ नवरात्री नव दिवस दसऱ्याच्या सणात करीती भक्ती तुझी साऱ्या जगात बघा आज आपल्या आईच्या चरणी मी सवन घेत आहे आणि नवरात्री झालेली आहे या नवरात्री 9 दिवसांमध्ये आपण त्या आईची मनोभावे पूजा केलेली आहे तिच्या मंदिरात रोज येऊन तिच्या गाभाऱ्यात रोज येऊन भजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आज हा दसऱ्याचा दिवस या दसऱ्याच्या दिवशी सुद्धा तिला आपण मनोभावे पूजतो तिची मनापासून पूजा करतो आणि तिची भक्ती हा साऱ्या जगात गाजलेली आहे तिची अनेक रूपे ही गाजलेली आहेत म्हणून काय म्हणायचं आहे हो मनोभावे आई तुला पूजिते मनात सेवा तुझी करणे आले आई नीरनाथ नवरात्री नव दिवस दसऱ्याच्या सणात करीती भक्ती तुझी साऱ्या जगात केला ती धावली नवसाला पावली केला ती धावली नवसाला पावली तुझ आई तुझे गुण गाता तुझ आई तुझे गुण गाता तुझ्या चरणावरी ठेवीते माता तुझ आई तुझ कृपावंता तुझ्या चरणावरी ठेवीते माता तुझ आई तुझ कृपावंता तुझ्या चरणावरी ठेवीते माता तुझ आई तुझ कृपावंता तुझ्या चरणावरी ठेवीते माता
करी आई तुझा गजगर बाळा तुकाराम गाती प्रेमाने सार भक्ती तुझी करुणी आता भक्ती तुझी करुणी आता तुझ्या चरणावरी देवी ते माता तूच आई तूच तुकावंता तुझ्या चरणावरी देवी ते माता तूच आई तूच तुकावंता तुझ्या चरणावरी देवी ते माता तूच आई तूच तुकावंता तुझ्या चरणावरी देवी ते माता तुझ्या चरणावरी देवी ते माता तुझ्या चरणावरी ठेवी ते माता बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे बोला परमहंस गुरु गणपती कैलास वासी रामचंद्र पांडुरंगाराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाथ मांडा चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती सवन झालेली आहे गणाला सुरुवात करते नीट लक्ष असू द्या स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे आणि कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा आणि कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे आणि त्या गणरायाचं विसर्जन जरी झालेलं असलं ते गणराया जरी आपल्याला सोडून गेले असतील तरी सुद्धा गणराया हे त्यांची साथ कधीच सोडत नाही आपली साथ कधीच सोडत नाही आणि त्या गणरायाची भक्ती ही आपण मनापासून करत असतो आणि म्हणून काय म्हणायचं आहे नीट लक्ष असू द्या पायल हे छनकाई
माझा तू हर जाई. म्हणून बघा गणरायाला काय सांगणं आहे. ओढ लागली मनाला साऱ्या भक्त जनाला. ओढ लागली आहे बाप्पा, तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा लवकर परत कधी याल. म्हणून काय म्हणायचंय. ओढ लागली मनाला साऱ्या भक्त जनाला. तुझ्या वाचून जग झालंय सोना. ओ श्री गणा धावून यावे रंगना. ओ श्री गणा धावून यावे रंगना. क्या बात लागली मनाला साऱ्या भक्त जनाला. ओढ लागली मनाला साऱ्या भक्त जनाला. तुझा वाचून जग झालं सोना. ओ श्री गणा धावून यावे रंगना. 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 ओढ लागली मनाला साऱ्या भक्त जनाला. ओढ लागली मनाला साऱ्या भक्त जनाला. तुझ्या वाचून जग झालं सोना. ओ श्री गणा धावून यावे रंगना. ओ श्री गणा धावून यावे रंगना. विन विन तुम्हा देवा आम्हावरी कृपा ठेवा. आशीर्वाद तुम्ही द्यावा हे गजानना. हे गजानना हे गजानना. सिद्धीचा दाता ब्रह्मदेव ऋणी राजा. तू जगाचा करविता हे गजानना. हे गजानना हे गजानना. आपले गणपती गेले धरतीला कधी येशील तू रे परती. आपले गणपती गेले धरतीला कधी येशील तू रे परतीला. शिव पार्वतीच्या नंदना. ओ श्री गणा धावून यावे रंगना. 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 सार विश्वाचा धनी मूर्ती तुझी ही पाहुणी. आले डोळे भरुनी हे गजानना. हे गजानना हे गजानना. सुख दुःख सांगू कोणाला. आठवण येते मनाला तुझ्या या भक्त जनाला. हे गजानना. हे गजानना
बने याचकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे भरत गोसावरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नाच मंडळ आभारी आहे। आता सुरुवात कशाला करायची? तुमचा जरा मला प्रतिसाद भेटला तर बरं होईल। हा, सुरुवात कशाला करायची? ऐकायला येत नाहीये, जरा मोठ्याने। आता का गवळ स्वप्नील बुवा, आता ह्यांच्या सोबत माझे कार्यक्रम झालेले आहेत। स्वप्नील बुवा, जिथे कुठे असाल तिथनं बाहेर या आणि माझी गवळणीत लक्ष देऊन ऐका। हा, शेवटचा, आता माझा पण या सीझनचा हा शेवटचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी पण खूप मजा करणार या कार्यक्रमामध्ये। आणि बुवांना तर गवळणीमध्ये अशी काय झोडणार आहे की परत बोलले नाही पाहिजे की वैद्य शेलारची बारी करायची आहे। हा, बुवा काय बोलून जातील तो त्यांचा प्रश्न आहे, पण मला काय बोलायचं, मी गवळणीपासूनच सुरुवात करणार आहे। हा, तर बघा, गवळण शास्त्रात आहे, जास्त फालतू पण काय करणार नाहीये। गवळण शास्त्रात आहे, पण तुम्हाला मजा सुद्धा आली पाहिजे की नाही? हा, तर बघा, गवळण घेते, बुवा नीट लक्ष असू द्या। हा, आणि म्हणून आधीच काय सांगणं आहे, या रणांगणात बुवा, या रणांगणात मी कोण आहे? राधा। हे कोण आहे? श्रीकृष्ण। बुवा आज राधेचा वेश पण धारण करून आलेली आहे, सोडणार नाही राधा तुम्हाला। म्हणून काय म्हणायचंय, अरे कान्हा, जिथे कुठे असशील तिथनं जरा बाहेर येणार आणि माझी गवळणीत लक्ष देऊन ऐक ना, एवढंच सांगायचं आहे। आणि माझ्या गवळणीला सुरुवात करते, बघा नीट लक्ष असू द्या।
हरामी हा गाणा करीतो छेडाचे समजून स्वतःला थोर करतो घर पकडून याला आज याच्या पायात घालते बेडी आणि मोडणार आहे या कान्हाच आज चांगलीच खोल चाल दे तुम्ही लक्षात गौरीच्या टेपाला शोभून दिसतंय केळीचं हिरवं पान तुझा भगत घेऊन आईलाई आई तुला साडी चोळीचा मान बुवा चाल चुकवू नका आधीच सांगितले चाल काय येते हा म्हणून काय म्हणायचंय गवळणीला सुरुवात करीत आहे हा पोरगा जगेल की नाही हा पोरगा जगेल की नाही नव्हता मुळीच खात्रीचा आता इथे जे मी काय बोलणार आहे ते त्या कान्हाला बोलणार आहे बुवा तुम्हाला बोलायचं नाहीये हा पोरगा जगेल की नाही नव्हता मुळीच खात्रीचा सांगा कुणी ओ याला काढली बाहेर सांगा कुणी ओ याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा मग सांगा कुणी ओ याला काढली बाहेर आहो बघा हो रात्रीचा सगळ्यांना ऐकायला आलेलं आहे नक्की गवळण घ्यायची ना तर बघा बुवा काय म्हणायचं आहे हा पोरगा जगेल की नाही नव्हता मुळीच खात्रीचा म्हणजे काय म्हणायचंय त्या कंस मामाने देवकीच्या 7 पुत्रांना मारलं होतं देवकीच्या 7 पुत्रांना मारलं होतं आणि तो 8व्या पुत्राला सुद्धा मारणार होता आणि म्हणून काय म्हणायचंय हा पोरगा जगेल की नाही नव्हता मुळीच खात्रीचा म्हणजे काय अपेक्षाच नव्हती ते जगण्याचा सांगा कोणी ओ याला काढली बाहेर आणि मग त्या श्रीकृष्णाला घेऊन ते नंद म्हणजे त्याचे वडील ते त्याला घेऊन टोपलीत घेऊन जातात आणि यशोदा माईकडे सोडून येतात आणि कंस मामाला प्रश्न असा पडला आहे की सांगा कुणी ओ याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा त्या कृष्णाने त्याची लीला दाखवून त्या श्रीकृष्णाने त्याची लीला दाखवून सगळ्यांना निद्रेत ठेवलं होतं आणि म्हणून कंस मामाला असा प्रश्न पडला बुवा तुम्हाला काही बोलायचं नाहीये गवळण घ्यायची ना नक्की घ्या हा पोरगा जगेल की नाही नव्हता मुळीच खात्रीचा हा पोरगा जगेल की नाही नव्हता मुळीच खात्रीचा सांगा कुणी ओ याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगा कुणी ओ याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगा कुणी ओ याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगा कुणी ओ याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगते मी आता तुम्हाला कर टोपली ठेवली मस्तकावर टोपली ठेवली मस्तकावर टोपली ठेवली मस्तकावर होता पाऊस मुसळधार झाला यमुनेला महापूर आला यमुनेला महापूर आला यमुनेला महापूर सांगते मी आता तुम्हाला कर टोपली ठेवली मस्तकावर होता पाऊस मुसळधार आला यमुनेला महापूर आला यमुनेला महापूर आला यमुनेला महापूर त्या काळात लागलेला शोध नव्हता छत्रीचा त्या काळात लागलेला शोध नव्हता छत्रीचा
कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगा कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा रोहिणी नक्षत्रावर जन्म झाला श्रावण कृष्ण अष्टमीला असा हा उघडा नागडा याला त्यानंताच्या स्वाधीन केला बापाला लाभ झाला त्यानंताच्या मैत्रीचा याच्या बापाला लाभ झाला त्यानंताच्या मैत्रीचा सांगा कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगा कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगे बैल ही रातो रात याला होलेली गोकुळात साऱ्या जणी त्याला पाहतात जल्लोष केला आनंदात कंसमामाने वध हा केला सातव्या पुत्राचा कंसमामाने वध हा केला सातव्या पुत्राचा सांगा कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगा कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा जगती नवका मोहित कात्रीचा जगती नवका मोहित कात्रीचा सांगा कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगा कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगा कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा सांगा कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा मग सांगा कुणी हो याला काढली बाहेर बघा हो रात्रीचा शेखर गुरव ऐनारी यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ आभारी आहे पदाला सुरुवात करते पण त्याआधी बुवांना प्रश्नपत्र दिलेले आहे
तरी सुद्धा रसिकांना प्रश्न समजण्यासाठी बुवा प्रश्न सांगते, नीट लक्ष असू द्या. बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती? आणि बुवा तुम्हाला जर याचं उत्तर ग्रंथा आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही. बघा, जितेंद्र पांचाळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहे. पदाला सुरुवात करत आहे, नीट लक्ष असू द्या. कामावर जायला चाल देते, उशीर झाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. बुवा पदाची चाल देते, नाहीतर ह्यावर पण काहीतरी येऊन बोलाल. हा बघा काय म्हणायचं आहे, विषय कसा आहे. नाही ओळखेना कोण केले निर्माण बाण, नाही ओळखेना कोण केले निर्माण बाण. कसे हसले मी जामना, कशी हसले मी जामना, तेव्हा मला दिसले याचे म्हणा. कशी हसले मी जामना, तेव्हा मला दिसले याचे म्हणा. बुवा काय म्हणायचं आहे. अनुसयाने तीन बाळांची निर्माण केली होती आणि त्या 3 बाळांचं नाव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि हाच विषय आहे. तर तिने जेव्हा त्या बाळाला जन्म दिला तेव्हा आता बाळ मधला ब्रह्मा कोण, विष्णू कोण आणि महेश कोण तिला ओळखत येत नव्हतं. म्हणून काय म्हणाले, नाही ओळखीना कोण केले निर्माण बाळ. कशी हसले मी जामना, कशी हसले मी जामना, तेव्हा मला दिसले याचे म्हणा. सेम म्हणजे एक सारखे दिसणारे तिघे होते. म्हणून काय म्हणाले, कशी हसले मी जामना, तेव्हा मला दिसलं याचे म्हणा. नाही ओळखीना कोण केले निर्माण बाळ, नाही ओळखीना कोण केले निर्माण बाळ. कशी हसलेली जामना, कशी हसलेली जामना, तेव्हा मला दिसल्याचे म्हणा. कशी हसलेली जामना, तेव्हा मला दिसल्याचे म्हणा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश बदलून आले बघा हो वेश. ब्रह्मा, विष्णू आणि महेश बदलून आले बघा हो वेश. राहिली आशा झाली कशी दशा, राहिली आशा झाली कशी दशा. झाले कसे ती कामना, झाले कसे ती कामना, तेव्हा मला दिसल्याचे म्हणा. कशी हसले मी जामना, तेव्हा मला दिसल्याचे म्हणा. किती होतो यांना होश, काय संग होता तिचा हो दोष. किती होता यांना होश, काय संग होता तिचा
राहील भावना ना राहील भावना तेव्हा मला दिसल्यात ते मना ना राहील भावना तेव्हा मला दिसल्यात ते मना नाही ओळखीला कोण केले निर्माण बाळ नाही ओळखीला कोण केले निर्माण बाळ कशी हसले तुझ्या मना तेव्हा मला दिसल्यात ते मना कशी हसले तुझ्या मना तेव्हा मला दिसल्यात ते मना कशी हसले तुझ्या मनात तेव्हा मला दिसलं याच से मना तर बघा अशा प्रकारे मी माझी पहिली बारी ती संपवत आहे त्याचप्रमाणे बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते पण जाण्याच्या आधी बुवांना ताकीद करते बुवा ताकीद करते खेळची वाघीण बोलतात फार फार पाळल्याशिवाय राहणार नाही स्वप्नील बुवा जर अर्थाचा अनर्थ केला तर नाहीतर मग गोडीनेच बोले आणि आधीच सांगून ठेवते स्वप्नील बुवा तुमच्या नंतर मला काढायला लावू नका बुवा केस नाहीतच आहे तुम्हाला म्हणा तरी सुद्धा आधीच सांगून ठेवते आता बघा कसे स्टाईल मारून येते बुवा त्यांचा अर्धाचंद्र फेमस आहे दरवेळी एकच असतो अर्धाचंद्र हेअरस्टाईल बुवांची एकदम भारी झक्कास झगामागाने माझ्याकडे बघा आता येतील सतरा मित्र घालून असो बुवांना आधी सांगून ठेवलंय बुवा अर्थाचा अनर्थ करू नका नाहीतर दुसरी बारी वैदेशालाच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं स्वप्नील बुवा तर अशा प्रकारे मी माझी पहिली बारी ते संपवते आणि बुवांना सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.